श्री गुरुवे नमः। चैतन्यमनोविष्टं स्थापितं येन भूतले वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरद्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आजचा अभंग आहे नवती माझे बोल जाना हा निर्धार नवती माझे बोल जाना हा निर्धार मी आहे मजूर विठोबाचा मी आहे मजूर विठोबाचा निर्धारा वचन सोडविले माझ्या कृपाळुत्वे लज्जा राखियली निर्धारा वचन सोडविले माझ्या कृपाळुत्वे लज्जा राखियली निर्भर मानसी झालो आनंदाचा निर्भर मानसी झालो आनंदाचा गोडावली वाचा नाम घोषे गोडावली वाचा नाम घोषे आता भय माझे नासले संसारी आता भय माझे नासले संसारी झालोसे यावरी गगनाचा झालोसी यावरी गगनाचा तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद लाजलो आनंद प्रेम सुख तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद लादलो आनंद प्रेम सुख। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। आजच्या तुकामने तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी काही बोलू शकेन ही माझी पात्रता नाही, तरी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि भगवंतांना प्रार्थना करा की आपण या अभंगावर काही चर्चा करू। तर हा अभंग या अभंगामध्ये 5 चरणाचा अभंग आहे। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत की मी कोण आहे, तर मी मजूर आहे आणि जे शब्द आहेत ते माझे नाहीत। आणि जे माझे वचन आहे ते पूर्ण करणारे भगवंत आहेत। वचन पूर्ण करणारे भगवंत आहेत। माझ्या मुखातून बाहेर पडणारे शब्दही भगवंताचे आहेत। आणि जेव्हा भगवंत आपला पाठीरागा होतो तेव्हा कुठली भय राहत नाहीये। संतांची आणि भगवंताची कृपा जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आनंद प्रेम सुख त्या ठिकाणी मिळतं। अशा प्रकारचं वर्णन या अभंगामध्ये महाराज करतायत। तर पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत नवती माझे बोल जाना हा निर्धार
तर हे शब्द आहेत किंवा मी अभंग रचना केलेली आहे किंवा मी बोललेलो आहे किंवा माझ्या मुखातून जे शब्द निघालेले आहेत ते माझे नाही आहेत. कारण मी कोण आहे? तर भगवंताचा दास आहे. मी मजूर आहे. मालक कोण आहे? विठ्ठल भगवंत आहेत. मी विठ्ठलांचा मजूर आहे. नव्हती माझे बोल जाणं हा निर्धार. हे निर्धार पक्का मी सांगतो तुम्हाला. माझं वचन हा निर्धार माझा आहे की हे शब्द माझे नाही आहेत. हे शब्द भगवंताचे आहेत. ते भगवंताचे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. आणि संतांचे शब्द आणि भगवंताचे शब्द, साधू, गुरु आणि शास्त्र हे कधी बदलत नाहीत. त्यांच्यामध्ये जे तत्व सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. हजारो वर्ष झालं भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. सुमारे 5,000 5,500 वर्षापूर्वी. तर त्याच्यामधले शब्द बदलत नाहीत, त्याच्यामधले श्लोक बदलत नाहीत, कारण ते भगवंताच्या मुखातून आलेले आहेत. तसं हे तुकोबा रायांच्या तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेले अभंग आहेत. त्याच्यामध्ये चूक तुम्ही शोधू शकत नाही. त्याच्यामध्ये चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि तुम्ही प्रयत्न केला तर त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये ते शब्द हे बरोबर आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आजच्या काळात ते बदलले असेल, काळ बदलला, त्यामुळे तुम्हाला वाटेल हे कसं काय सांगितलं. पण त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये ते योग्य होतं. आणि 99% आजही ते शब्द योग्य आहेत. कारण ते संतांच्या मुखातून निघालेले आहेत, भगवंताच्या मुखातून निघालेले आहेत. प्रभुपादांनी एवढे ग्रंथ लिहिले, आपण ते वाचू शकत नाही. पण प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य आजही 99.99% बरोबर आहे. त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही चूक शोधू शकत नाही. अशा प्रकारे हे संतांचं वचन म्हणजे भगवंताचं वचन आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात की ऐका कानी भगवंताची वाणी, विठोबाची वाणी. तुका म्हणे विठोबाची वाणी बोला ऐका कानी. तर हे भगवंताची वाणी आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? माझ्या मुखातून निघालेले शब्द हे भगवंताचे शब्द आहेत, विठोबाचे शब्द आहेत. आणि प्रभुपादी तेच सांगतायत. हे तात्पर्य मी लिहिलेलं नाहीये, तर हे तात्पर्य स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. मी निमित्त मात्र आहे, मी फक्त माध्यम आहे. अशा प्रकारे हे संतांच्या मुखातून आलेले शब्द आहेत आणि त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. निर्धारा वचन सोडविले माझ्या, अशा प्रकारचा निर्धार तुकाराम महाराज सांगतायत. माझा निर्धार होता आणि जे माझं वचन होतं, माझे शब्द होते, त्याची राखण भगवंताने केलेली आहे आणि त्या संकटातून मला सोडवलेलं आहे. जेव्हा आपण निर्धार करतो आणि भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवतो, तेव्हा भगवंत आपल्याला त्या संकटातून सोडवल्याशिवाय राहत नाही. पण आपली श्रद्धा पाहिजे. तुकोबारायची श्रद्धा होती, तुकोबारायचा विश्वास होता आणि तुकोबाराय भगवंताच्या चरणी लीन होते, शुद्ध भगवंताचे भक्त होते. कृपाळुवा कृपाळू कृपाळुत्वे लज्जा राखेली. तर भगवंतानी काय केली? माझी लाज राखलेली आहे. भगवंत आपली लाज राखतात जेव्हा आपण भगवंतांना शरण जातो. भगवंत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंत इथं तेच सांगतात. आणि तुकाराम महाराज तेच सांगतात, कृपाळुत्वे लज्जा राखेली.
आणि आज अचानक माताजीने विचारलं, तुम्ही बोलता का? आणि मी हो म्हटलो. आणि ते लाज राखणारे भगवंत आहेत. तर माझा काय अभ्यास झालेला नाही, मी काही तयारी केलेली नाही. पण जे शब्द येतील ते भगवंताच्या कृपेने आणि सर्व संत वैष्णवांच्या आशीर्वादाने, जसं तुकोबाची लाज राखली तसं आपली थोडीशी भगवंत लाज राखतील, असा माझाही विश्वास आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, निर्भर मानसी झालो आनंदाचा. मनामध्ये मी निर्भय झालो. निर्भर, मी भगवंतावर निर्भर आहे. आणि जो भगवंतावर निर्भर आहे त्याला भिण्याची आवश्यकता नाही. जसं प्रल्हाद महाराजावर किती संकट आले, प्रल्हाद महाराजांना किती संकटामध्ये त्या ठिकाणी टाकलं, किती मारण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारे, पण प्रल्हाद महाराज भगवंतावर निर्भर होते. अखंड भगवंताचं नाव घेत होते, नारायण 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 नारायण. एक क्षण सुद्धा भगवंताला ते विसरत नव्हते, भगवंतावर निर्भर होते. आणि म्हणून कुठलंही संकट त्यांना, कुठलीही इजा पोचू शकलं नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. जी होलिका, जिला त्या ठिकाणी वरदान होतं अग्नीचं, अग्नी तिला काही करणार नाही, अग्नी तिला स्पर्श करणार नाही, अग्नी तिला जाळणार नाही, ती होलिका त्या अग्नीमध्ये जळून भस्मसात झाली. आणि प्रल्हाद महाराजाचा एक केस सुद्धा जळाला नाही. असे भगवंत आपले पाठीराखे असतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी मनामध्ये निर्भर झालो आणि आनंदाचा झालो. जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो, तेव्हा आपण भगवंताचे नामसाधना करतो, भगवंताची सेवा करतो, भगवंताची कथा श्रवण करतो, नाम रूप गुण लीला जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा काय होतो, आपल्याला आनंद प्राप्त होतो. तशा प्रकारचा आनंद तुकोबारायाने या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. गोडावली वाचा नाम घोषे. आणि तुकाराम काय म्हणतात, माझी वाचा गोड झाली. काय खाल्लं त्यांनी? महाप्रसाद खाल्ला का? रसगुल्ला खाल्ला का? नाही. गोडावली वाचा नाम घोषे, भगवंताच्या नामाचा घोष केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रुक्मिणी पंढरीनाथ भगवान की जय, अशा प्रकारचा नामघोष केला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे भगवंताच्या नामाचा घोष केला. तुका म्हणे मज लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. माझी जीवी सोडत नाही आणि मी भगवंताच्या नामाला सोडत नाही आणि भगवंतही मला सोडत नाहीत, अशा प्रकारची अवस्था तुकोबारायांची आहे. गोडावली वाचा नामघोषे, भगवंताचं नाव घेता 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 अखंड नामस्मरण, त्यामुळं माझी वाचा गोड झालेली आहे. गोड नाम विठोबाचे. आम्ही नाम जप करतो पण आम्हाला गोडी लागत नाही, कारण आमच्यामध्ये काहीतरी कमी आहे. नाम अपराध, 10 नाम अपराध सांगितलेले आहेत. तर 10 नाम अपराधामध्ये कुठले तरी अपराध आमच्याकडून होत आहेत. ध्यानपूर्वक जप न करणे हा सुद्धा एक अपराध आहे. अशा प्रकारचे अपराध आमच्याकडून होतात, म्हणून आम्हाला नामामध्ये गोडी लागत नाही. जप करताना, भगवंताचं नाव घेताना आमचं मन इकडे तिकडे धावत असतं. ब्रह्मांड भ्रमिते कोण, भाग्यवान जीव. आमचं मन सगळ्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतं नाम जप करताना. मग आम्हाला काय करावं लागतं, पुन्हा पुन्हा त्या मनाला त्या ठिकाणी ओढून आणून भगवंताच्या नावामध्ये गुंतवावं लागतं. अशा प्रकारची बद्ध जीवाची अवस्था आहे. पण तुकाराम महाराज मुक्त जीव आहेत आणि म्हणून त्यांना भगवंताच्या नामामध्ये गोडी लागलेली आहे. गोडावली वाचा नामघोषे, म्हणून ते निरंतर नामघोष करतायत. चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, आता भय माझे नासले संसारी. आता मला कुठलंही भय नाहीये. प्रल्हाद महाराजांना कुठलंही भय नव्हतं, तर भगवंताचे शुद्ध भक्त होते.
तशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतायत, या संसारामध्ये, या भौतिक जगतामध्ये मला कुठलंही भय राहिलेलं नाहीये. जेव्हा भगवंताचा शुद्ध भक्त होतो, जेव्हा भगवंताचा शरण आपण घेतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची भीती राहत नाहीये. कोणी मारो, कोणी निंदा करो, कोणी स्तुती करो, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, लाभ हो नुकसान हो फायदा हो, तर भगवंताच्या भक्ताला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुख दुःखामध्ये, लाभ हानीमध्ये स्थिर राहणारे अशा प्रकारे भगवंताचे भक्त आहेत. आणि काही झालं तरी ते विचलित होत नाहीत. एकनिष्ठ भगवंताचे करुणिया मन एकविध, आपलं मन भगवंताच्या चरणावर एकविध मन करून लावतात. अशा प्रकारे आता भय माझे नासले संसारी, तर या संसारामध्ये मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. तुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, परी नामघोष सोडू नये, भगवंताच्या नावाचा जप सोडू नये. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतायत, माझं मस्तक तुटलं तरी चालेल, शरीर तुटलं तरी चालेल, पण मी पांडुरंगाना भगवंताच्या नावाना सोडणार नाहीये. मला भीती नाहीये. आणि भगवंताचं नाम घेता घेता हा देह गेला तर याच्यापेक्षा आणखीन काय. संसिद्धी हरितोषणम अंतकालेच मामेव अंते नारायण स्मृती. जेव्हा अंतकालामध्ये भगवंताचं स्मरण झालं तर त्याच्यासारखी सिद्धी, त्याच्यासारखी परमगती दुसरी कुठली नाहीये. भीष्माचार्याचं आपण पाहिलं, चरशय्येवर पडलेले आणि अंतकाळी भगवंताचं दर्शन करतायत, भगवंताला पाहतायत. साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्याच्या समोर उभे आहेत. भीष्माचार्य भगवंताचे महान भक्त होते आणि वीर रसामध्ये भगवंताची भक्ती केली. भगवंताच्या रथावर बाण मारले, अर्जुनाला बाण मारले, पण समोर राहून भगवंताचं दर्शन करता करता युद्ध केलं. अशा प्रकारे भीष्माचार्यांना वरदान होतं इच्छा मृत्यू, पण एवढे बाण टोचले पण त्याने आपला प्राण सोडला नाही. त्यांच्या हातामध्ये होते इच्छा मृत्यू, कधी आपण ते प्राण सोडू शकत होते. मग त्यांनी सांगितलं, भगवंता अंतकाळी मला तुमचं दर्शन हवंय, जेव्हा तुम्ही माझ्या समोर असाल तेव्हा मी हा देहत्याग करीन आणि तुमच्या धामामध्ये तुमच्या सेवेमध्ये मी येईन. आणि भगवंतानी त्यांचं वचन पूर्ण केलं. भक्तांचं वचन पूर्ण करतातच. योगक्षेमम वहाम्यहम अनन्य चिंतयंतो मा ए जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. जे नित्य भगवंताच्या सेवेमध्ये आहेत त्यांचा योगक्षेम भगवंत चालवतात. नवे नवे सर्व जगताचा, सर्व प्राणीमात्राचा 84 लाख योनीमध्ये सर्वांचा योगक्षेम भगवंत चालवतात. पण जे भगवंताचे भक्त आहेत, ते भगवंताच्या सेवेमध्ये आहेत, त्यांच्यावर भगवंत विशेष लक्ष देतात. आता भय माझे नासले संसारी, झालोसे यावरी गगनाचा, तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज काय झाले, आकाशा एवढा, म्हणजे आकाशा एवढे ते झाले नाहीत. जसं हनुमानजी मोठे व्हायचे तसे नाहीत. तुका आकाशा एवढा म्हणजे तुकारामाच्या भक्तीचा महिमा, तुकारामाचा मान सन्मान आदर संपूर्ण जगतामध्ये, संपूर्ण आकाशामध्ये, या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आहे. सर्वांनी त्यांना मान सन्मान दिलेला आहे. आणि म्हणून म्हणतायत, मी आता काय झालेलं आहे, आकाशा एवढा झालोसे यावरी गगनाचा, सर्वांचा मी झालेलो आहे. त्या आकाशामध्ये काय आहे, अनेक ग्रह तारे आहेत, सूर्यमालिका आहे, पृथ्वी त्याच्यामध्ये एक किरकोळ अशा प्रकारचा ग्रह आहे.
आणि या पृथ्वीवरील सर्वजण संपूर्ण जगतामध्ये आज तुकोबरायाचे अभंग पोचलेले आहेत. देशामध्ये विदेशामध्ये अनेक भाषामध्ये त्यांचं PhD लोक त्याच्यावर करतायत आणि अनेक देशामध्ये हे अभंग तुकोबरायांचे जगताला मार्गदर्शन करतायत. म्हणून तुकोबराय हे जगद्गुरु आहेत. कारण संपूर्ण जगतामध्ये त्यांच्या अभंगाचा, त्यांच्या तत्वांचा, ज्ञानाचा प्रचार प्रसार होतोय. आणि अभंगामध्ये तुकोबरायांनी काय सांगितलेलं आहे? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवतामध्ये जे तत्व सांगितलेलं आहे, गीता भागवतामध्ये जे भगवंताच्या लीला कथा, भक्तांच्या लीला कथा आहेत, त्यात सर्व तुकोबरायाने आपल्या अभंगामधून मांडलेले आहेत. जे अनुभव त्यांना आले, त्यांनी भगवंताशी, भक्तांशी आदान प्रदान कशा प्रकारे केलं, ते सर्व लेखन विवेचन या अभंगामधून मांडलेलं आहे. आणि म्हणून तुकोबराय जगद्गुरु झालेले आहेत. तसं प्रभुपादी जगद्गुरु आहेत. प्रभुपादांनी 12 वर्षामध्ये 14 वेळा पृथ्वीवर भ्रमण, पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि 108 मंदिराची स्थापना केली संपूर्ण जगतामध्ये. त्यांच्यासोबत कुणीही नव्हतं. 70च्या आसपास वय होतं आणि त्यावेळी त्यांनी हे भारत सोडला. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क त्या शहरामध्ये गेले, जिथं कोणी ओळखत नव्हतं, कुठली व्यवस्था नव्हती. पण भगवंताची कृपा, जसं तुकाराम म्हणतात, भगवंत माझ्या पाठीशी होते, त्यांनी मला वाचवलं. तसं प्रभुपादांना मालवाहू जहाजामध्ये समुद्रामधून जाताना 2 वेळा अटॅक आले. भगवंतानी कृपा केली, भगवंतानी त्यांची पाठराखण केली आणि भगवंताच्या कृपेने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामय संघ प्रभुपादांनी स्थापन केलं. इवलेसे बीज रोविले, त्याचा वेलू गेला गगनावरी. प्रभुपादांनी एक छोटस बीज बीजारोपण केलं आणि त्याचा वेल वाढत वाढत हा वटवृक्ष संपूर्ण जगतामध्ये 150 देशामध्ये इस्कॉनचे लोक आहेत, फॉलोअर आहेत. आणि सर्वजण भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न झालेले आहेत. जवळजवळ 150 देशामध्ये. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी 108 देशामधून पदयात्रा काढल्या आणि 100 देशामध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत. आणि प्रभुपादांचे फॉलोअर्स 150 देशामध्ये आहेत. हे काय आहे, कशामुळे? हे भगवंताची कृपा आहे. भगवंत पाठराखण करतात. निमित्त मात्र भवसव्यसाची. अर्जुना, तू फक्त निमित्त हो. या सगळ्यांना मी मारलेलं आहे. मी मारणार आहे, एका क्षणामध्ये मी यांना मारू शकतो. पण भक्तांना यश देण्यासाठी भगवंत म्हणतात, अर्जुना निमित्त मात्र भवसव्यसाची. तसं तुकोबरायानं निमित्त बनवलेलं आहे, प्रभुपादांना निमित्त बनवलेलं आहे, अर्जुनाला निमित्त बनवलेलं आहे. कशासाठी? जगताचं कल्याण करण्यासाठी. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. दुष्टांचा संहार करण्यासाठी, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. भगवंत प्रत्येक युगामध्ये येतात. नवे नवे प्रत्येक ठिकाणी भगवंत उपस्थित आहेत. भगवंत नाहीत, रीता ठाव नाही उरला. भगवंत नाहीत असं कुठलाही वस्तू नाही, कुठली जागा नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत उपस्थित असतात. आता भय माझे नासले संसारी, झालोसे यावरी गगनाचा. मी आता सर्वांचा झालेलो आहे, सर्व विश्वाचा झालेलो आहे, सर्व जगताचा झालेलो आहे. अशा प्रकारे शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद. ही काय आहे? संतांची कृपा आहे. संताशिवाय आपण भगवंताला डायरेक्ट मोदींना भेटायचं असेल तर त्यांच्या PA भेटायला लागतो. एखाद्या मंत्र्याला भेटायचं असेल तर अगोदर PA भेटावं लागतो. तसं
भगवंतांना भेटायचं असेल तर अगोदर संतांना भेटावं लागतं. आणि जेव्हा संतांची कृपा होते, संत दयाळू असतात, संत कृपाळू असतात आणि त्यांची कृपा होते, तेव्हा भगवंत गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. गुरुच्या कृपेनी भगवंताची भक्ती मिळते. भगवंताच्या भक्तीमध्ये आपण संलग्न होतो. गुरु आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न करतात, भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा गुरु भेटतात, आणि जेव्हा गुरुची कृपा होते तेव्हा भगवंत भेटतात. तुकोबारायला स्वप्नामध्ये भगवंत भेटले, चैतन्य महाप्रभू स्वप्नामध्ये भगवंत भेटले. मंत्र दिला रामकृष्ण हरी, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. ही संतांची कृपा आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम, भोजना मागितले तुप पावशेर, पडला विसर स्वप्न माझी. तुकोबाराय सांगतात, गुरुनी मला मागितलं पावशेर तूप, पण मी स्वप्नामध्ये विसरून गेलो. आपण काय करतो? आपण जागेपणी विसरतो. हा तुकोबामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. गुरुनी काय सांगितलं हे आपण विसरून जातो. गुरुची कृपा असेल तर आपण साधलो आनंद प्रेम सुख, आणि गुरुच्या कृपेने भगवंत मिळतात. गुरुच्या कृपेने सेवा मिळते, गुरुच्या कृपेने साधना मिळते, गुरुच्या कृपेने लाधलो आनंद प्रेम सुख. आणि आपल्या अभिष्ट सिद्धी काय आहे? भगवत प्रेम प्राप्त करणे. संसिद्धी हरितोषणम, भगवंतांना प्रसन्न करणे आणि भगवंताची सेवा करणे. आणि जेव्हा भगवंत प्रसन्न होतील, जेव्हा गुरु प्रसन्न होतील, तेव्हा आपली खरी सिद्धी, परमगती, वैकुंठ धाम, गोलोक धाम त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? गुरुना शरण केलं पाहिजे, भगवंतांना शरण गेलं पाहिजे आणि साधना केली पाहिजे. नवदा भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. प्रल्हाद महाराजांनी सांगितलं 9 प्रकारची भक्ती आहे. पहिली भक्ती आहे श्रवण, भगवंताविषयी ऐकलं पाहिजे, भक्ताविषयी ऐकलं पाहिजे. दुसरी भक्ती आहे कीर्तन, जे ऐकलं ते सांगणं, हे सुद्धा कीर्तन आहे. भगवंताच्या नाम जपाचं ते सुद्धा कीर्तन आहे. भगवंतांनी गीता गायली, एक गीत आहे, ते गीत भगवंतांनी गायलेलं आहे, भगवंताच्या मुखातून निघालेलं आहे. म्हणून भगवद गीता, जे भगवंताच्या मुखातून निघालेलं गीत आहे ते भगवद्गीता. आणि ते भगवद्गीता मॅरेथॉन आपल्या इस्कॉनमध्ये चालू आहे. भगवद्गीता वितरण होतंय, भगवद्गीता पठण होतंय, भगवद्गीतेचं प्रवचन होतंय, भगवद्गीतेचं त्या ठिकाणी पारायण केलं जातंय आणि भगवद्गीता संपूर्ण जगतामध्ये पोचवली जाते. सर्व जगतच्या कल्याणासाठी ते भगवद्गीतेचं वितरण संपूर्ण जगभर केलं जात आहे. हे प्रभुपादांची कृपा आहे. आणि प्रभुपाद सांगतात, मला भगवंतांनी पाठवलं या कार्यासाठी. अनेक ग्रंथ 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली, ज्ञानेश्वरी. तुकोबारायांनी 500 वर्षापूर्वी अभंग लिहिले, गाथा, तुकाराम गाथा, अनेक अभंग लिहिले. अनेक ग्रंथाचं त्यांनी निरूपण केलं, अनेक ठिकाणी कीर्तन केले, लोकांचं प्रबोधन केलं. हे भगवंताची कृपा आहे. भगवंतांनी यांना पाठवलेलं आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. असे महान संत हे तुमच्या आमच्यासारखे नाहीयेत. त्याला जन्म घ्यावा लागत नाही, त्यांना भगवंत सेवेसाठी पाठवतात.
जसं एखादी कंपनी काय करते, सेवेसाठी त्या व्यक्तीला दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये पाठवते, तशा प्रकारे भगवंत काय करतात, अशा शुद्ध भक्तांना, शुद्ध आत्म्यांना, आपल्या पुत्रांना, मित्रांना उद्धवाला पाठवलं. कुठं? गोपींना निरोप देण्यासाठी. ज्या गोपी रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करत होत्या, एक क्षण भगवंतांना विसरत नव्हत्या. विरह भगवंत नाहीयेत, पण भगवंत सोबत आहेत. स्मरण अखंड हृदयामध्ये भगवंत विराजमान आहेत आणि अखंड मनामध्ये, चित्तामध्ये भगवंताचं स्मरण आहे. अशा महान भक्त, भगवंताच्या श्रेष्ठ भक्त गोपिका, राधाराणी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी भगवंतांनी उद्धवाला पाठवलं. उद्धव भगवंताचा भाऊ होता, चुलत भाऊ, बृहस्पतीचा शिष्य होता. म्हणून उद्धवाला थोडं वाटायचं, मी अमक्या गुरुचा, बृहस्पती म्हणजे देवाचे गुरु, त्यांचा मी शिष्य आहे, मी खूप ज्ञानी आहे. पण ज्ञानापेक्षा भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे, हे दाखवायचं होतं भगवंतांना, उद्धवाला. आणि म्हणून गोपींकडे पाठवलं. आणि उद्धवानी पाहिलं, आपल्या ज्ञानापेक्षा ते गोपींची विरह भावामध्ये भक्ती हे श्रेष्ठ आहे. आणि मग उद्धवानी सांगितलं की भगवंता, मला पुढचा जन्म द्यायचा असेल तर या व्रज भूमीमध्ये, या वृंदावनामध्ये द्या, आणि ते गवताच्या रूपाने, जे गोपींच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल आणि मी धन्य होईल. अशा प्रकारे उद्धव भगवंताला मागणं मागताय. भगवंत काय करतात, मेसेंजर पाठवतात. ईसा मसीह, अल्लाह, हे सगळे पार्षद आहेत आणि ते भगवंतांनी दिलेला संदेश देण्यासाठी या ठिकाणी येतात. प्रभुपाद ग्रंथ लिहिण्यासाठी आणि त्याचं वितरण करण्यासाठी आले होते. तुकोबाराय अभंग त्या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी, भगवंताचा भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आले होते. तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद. आणि तुकाराम महाराज म्हणतात, हे शब्द भगवंताचे आहेत आणि हा संतांचा प्रसाद आहे. मी निमित्त मात्र भवसागराची, मी फक्त निमित्त आहे. लाधलो आनंद प्रेमसुख, आणि मला आनंद प्राप्त झालेला आहे, प्रेमसुख प्राप्त झालेलं आहे. का? भगवंताच्या नामामध्ये मी अखंड, भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या कीर्तनामध्ये जेव्हा अखंड त्या ठिकाणी रममान होतात तो कोबर आहे, तेव्हा त्यांना आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतो, भगवत प्रेम प्राप्त होतो. आणि तुकोबाराय मुक्त आहेत, एवढं सगळं प्राप्त झालंय. भगवंत क्षणोक्षणी त्यांना त्या ठिकाणी सहाय्य करतायत, भगवंत पाठीराखे आहेत त्यांचे. मग ते मुक्त आहे, मग त्याला आनंद का नाही मिळणार? तर त्यांना कुठली इच्छा राहिली नाहीये. संताच्या संगती मनोमार्गे गती, संताच्या संगतीमध्ये त्यांनी सगळे लावलेलं आहे मन, चित्त. जसं अंबरीश महाराजांनी आपले सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावले, तसे आपणही भगवंताची सेवा केली पाहिजे. ग्रंथ वितरण केला पाहिजे, ग्रंथ श्रवण केलं पाहिजे, ग्रंथाचं पठन केलं पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताचा श्रृंगार अभिषेक केला पाहिजे, भगवंताचं दर्शन केलं पाहिजे, भगवंताची परिक्रमा केली पाहिजे. जेव्हा आपण आपले सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावू, आणि ती वेळ म्हणजे आपण या भौतिक जगातून तेवढ्या पुरतं तरी मुक्त राहू, आणि भगवंताची कृपा, संतांची कृपा, गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होईल. तर आपली श्रवण कीर्तन करा, ग्रंथ वितरण करा, पठन पाठन करा, आणि आपल्या जीवन
संसिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. खूप हरे खूप कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. खूप खूप धन्यवाद. आणि जसं तुम्ही म्हणले भगवंत लाज राखतात, तर नक्की आज माझी पण लाज राखण्यासाठी तुम्ही आज जॉईन झालेले होते प्रभूजी हरे कृष्ण. क्लासमध्ये. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही ऐन वेळेस असं तयारी नसताना पण अरेंजमेंट इतकं छान अभंग आणि निरूपण तुम्ही केले प्रभूजी. खूप खूप भगवंत धन्यवाद. अरेंज करतात. हम्म. कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण गीता मॅरेथॉन मध्ये काय भाग घेतला ते पण सांगू शकता, किंवा आजच्या अभंगाबद्दल काय असेल तर बोलू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, हरे दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आम्ही बुक डिस्ट्रीब्युशन, आमचा ग्रुप बुक डिस्ट्रीब्युशनसाठी जातोय. तर दत्त जयंती झाली तेव्हा आम्ही एका देवळाच्या बाहेर होतो आणि डिस्ट्रीब्युशन करत, आणि आमचे बहुतेक 12 भगवद्गीता डिस्ट्रीब्यूट झाल्या तिकडे. बोल. हरे छान. कृष्ण. हरे कृष्ण. आणखी काय कोणाचं आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम. राम राम हरे हरे. ठीक आहे, थांबूयात प्रभूजी आपण इथेच. कोणाच काही ओके, प्रश्न नाही तर. चालेल. हो. वाञ्छा धन्यवाद. कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे. खूप हरे खूप कृष्ण धन्यवाद. प्रभुजी, माताजी दंडवत प्रणाम.